श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ह्याचा अर्थ हाच होतो की श्रीकृष्ण जे वासुदेव यांचे पुत्र आहेत, हे पाप व दुःख हरणारे आहेत. सर्वांचे परमात्मा म्हणजे देव आहे, जे प्रत्येक जीव जो त्यांना शरण येतो त्यांचे दुःख नाश करणारे आहेत. गायीचे रक्षण करणाऱ्या इंद्रियांना ज्ञान देणारे आहेत. यांना वारंवार नमस्कार असो. या श्लोकाचा नेहमी वारंवार जप करत राहिल्याने आपले मन शांत तर होतेच, पण आपल्या आयुष्यावर देखील ह्याचा खूप छान प्रभाव पडतो व आपल्या आयुष्यातले दुःख देखील कमी होते. हा श्लोक भगवद्गीतामध्ये आहे. या गीतेत श्रीकृष्णाच्या दिव्य लीला, भक्तिमार्ग, धर्म, ज्ञान आणि वैराग्य यांचे सुंदर वर्णन केलेले आहे. हा श्लोक श्रीकृष्णाच्या स्तुतीसाठी व भक्तिभावाने वंदन करण्यासाठी म्हटला गेलेला आहे. या श्लोकात 5 स्वरूपाचे उल्लेख केलेले आहेत. कृष्ण म्हणजे आकर्षण करणारे, वासुदेव म्हणजे दैवी अवतार, हरी म्हणजे दुःखी नाशक, परमात्मा म्हणजे सर्वांच्या अंतःकरणात वास करणारे, गोविंद म्हणजे जीवाचे रक्षण करणारे. हा श्लोक भक्तिभाव तसंच संकट निवारण्यासाठी जपला जातो. मी या श्लोकाचा अर्थ समजवायचा प्रयत्न केला आहे, पण खरं सांगू, माझ्यासाठी कृष्ण म्हणजेच माझी स्वामी आई. माझ्यासाठी सर्व काही स्वामी आईच आहे आणि मी माझ्या स्वामी आईला प्रार्थना करते, आई तूच आम्हा सर्वांचा आधार आहे. आम्ही सर्वजण तुला शरण आलो आहोत. आमच्या अज्ञानाचा, दुःखाचा व अहंकाराचा नाश कर. हा श्लोक जो वर म्हटला गेला आहे त्याने आपले मन शांत होते, भीती दूर होते व भक्तिभाव वाढण्यासाठी मदत होते. म्हणूनच मी माझ्या कृष्णाला म्हणजेच माझ्या स्वामी आईला विनंती करते की या श्लोकाच्या आधारे तू सतत आमच्यासोबत राहा, आम्हाला मार्गदर्शन करत राहा व आमचं सर्व दुःख निवारत राहा, जेणेकरून तुझ्या कृपा आशीर्वादाने आम्ही आमचं आयुष्य सुखी समाधानाने व्यतीत करू व तू दाखवलेल्या मार्गावर आयुष्यभर चालत राहू. श्री स्वामी समर्थ.